500,000 की प्रिंटिंग प्रेस मिले कैसे? इट सीम्स मिनिस्ट्री से कोई हाई लेवल की ब्युरोक्रेसी थांबा, हा काही धुरंधर मूवीचा रिव्ह्यू नाही, तर काँग्रेस सरकारविषयी अनेक लपलेले सत्य उघड केले आहेत. कसे काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे ISI आणि पाकिस्तानला पाठिंबा दिला होता हेही दाखवले आहे. धक्का बसला ना? तुम्हाला माहिती आहे का, काँग्रेस सरकारच्या काळात आपल्या करन्सी प्रिंटिंगमध्ये एक गंभीर घोटाळा झाला होता. 2005 जेव्हा ब्रिटिश कंपनी देलारूला करन्सी पेपर सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि 2010 तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हाच देलारू ब्लॅकलिस्ट केला होता. ब्लॅकलिस्टिंग असूनही भारत त्यांच्याकडूनच पेपर खरेदी करत राहिला. पण 2012 जेव्हा पी चिदंबरम पुन्हा अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी याच कंपनीसोबत व्यवहार सुरू केले. या संपूर्ण घोटाळ्याच्या मध्यभागी 2 नावं आहेत, पी चिदंबरम आणि ब्युरोक्रॅट अरविंद मायाराम. आरोप असा आहे की मायाराम यांनी गृह मंत्रालयाकडून विशेष परवानगी मागितली होती आणि इंटेलिजन्स इनपुट कचऱ्यात फेकून कोणताही नवीन टेंडर न काढता हा कॉन्ट्रॅक्ट बेकायदेशीरपणे 3 वर्षासाठी वाढवून दिला. परिणामी पाकिस्तानला केवळ सिक्युरिटीज पेपर नाही मिळाला, तर काही तज्ञांच्या मते भारतीय चलनाच्या प्रिंटिंग प्लेट सुद्धा मिळाल्या होत्या. यानंतरच्या व्हिडिओमध्ये डेलारू कंपनी आणि पनामा पेपर्समध्ये काय सत्य बाहेर आले त्यासाठी पार्ट 2 जरूर पहा. जय हिंद.